नावाच्या शॉर्ट फॉर्मवरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेमध्ये जुंपली. मला एसएनसी म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजे यूज अँड थ्रो आहात का? एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिन्नालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका. वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप. विरोध विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे सिद्ध झालं. शिंदेंचा पलटवार. ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याच्या विचारात होते, पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केंचा दावा. वक्फच्याच बाजूने मतदान केलं. 3 वाजेपर्यंत सभागृहातच होतो. भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. शिर्डी तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल. वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचा आरोप. वक्फ विधेयक जबरदस्तीनं मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरील हल्ला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका. संसदेनं मंजूर केलेला कायदा पाळावाच लागेल. वक्फ दुरुस्त कायदा मांडणार नाही म्हणणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा. बेळगाव, कारवार, बीदरमध्ये राष्ट्रपती राजवट लावा. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी. बेळगावात मराठी भाषेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तडीपार केलं जाण्याचाही उपस्थित केला मुद्दा. मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. मुंबईतल्या लालबाग मधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक. मराठीच्या वापराचा आग्रह. कुणाल कामराच्या यापुढील शोच्या तिकिटाचं बुकिंग करू नका. शिंदेच्या शिवसेनेच्या राहुल कनाल यांचं बुक माय शोला धमकीवजा पत्र. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक. 7 पिस्तूल आणि 21 काडतुसं जप्त. उद्योगपती आणि अभिनेता होते निशाण्यावर. सूत्रांची माहिती. अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका. भारतावर 26% कराची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. तर नंदुरबारमध्ये गारपिटीचा तडाखा. रब्बी पिकांचं नुकसान. आंबा, काजू बागायतदार हवालदिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.